नमस्कार. आज आपण आलेलो आहे इर्शाळगड किल्ला पाहण्यासाठी. नैसर्गिक नेड जे आहे तिथे बसलेलो आहे व हे नेड होतं, पण आता या 2 महिन्याआधी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये सगळं खाली वाहून गेलं. तिथे पाहू शकतो आपण नेड्याचे दगड पडलेले आहेत. व जसं की तुम्हाला माहीतच असेल, इर्शाळवाडी हे जे खाली गाव दिसतंय 2 वर्षापूर्वी 2023 मध्ये भयंकर असा एक ते गावावर राखी माती ही जी माती पडलेली आहे याच्या खाली पण घरं होती, वस्ती होती व 12 घरं राहिलेली आहेत. ती पाहू शकतो याची. बाकी सर्व घरं नष्ट झाली. इर्शाळवाडी गाव राहिले फक्त आठवणी. आणि चालू वर्षी पावसामध्ये नैसर्गिक नेडसुद्धा यंदा पडलं आहे. अशी या गडाची वाडीची खूप मोठी हानी झाली आहे. हा जो समोर दिसत आहे हा रॉक पॅच आहे. तर आपल्याला रॅपलिंग करण्यासाठी साहित्य लागतं. समोर तो टॉप आहे तिथं इर्शाळगडाचा. पाऊस नुकताच संपलाय त्याच्यामुळं गवत भरपूर झालंय बाजूला. अतिशय सावधानी काळजीपूर्वक जायचे आपणाला. आता ऑक्टोबर महिना चालू आहे. आज तारीख आहे 18 ऑक्टोबर 2025. आपण आता वाजलेले आहेत 9:55. बघू किती वेळात आपण गडमाथ्यावर पोहोचतोय. साधारण ट्रेक 2 तासाचा आहे. दहा मिनिटाच्या चालीनंतर आपण या ठिकाणी पोहोचून गेलो. तो आहे इर्शाळगड. त्या ठिकाणी असं स्ट्रेट जायचं वरती चढत आणि सरळ जाऊन पुन्हा असं डावीकडे वळून पुन्हा वर चढायचं. या साधारण 2 तास. आता इथून पुढं आपला खराकस लागणार आहे, कारण आता खडा चढ आलेला आहे. येथून आपल्याला जायचे आहे. इकडे मागं किल्ला दिसत आहे इर्शाळगड. पहिला टप्पा जो होता तो सोपा होता आणि आता हा जो टप्पा आहे तो खडा चढ आहे. नंतर स्ट्रेट चालायचं आहे वर गेल्यावर. थोडं वर आल्यानंतर मोरबे धरणाचे विहंगम दृश्य पाहायला भेटत आहे.
तासाची चाल बाकी राहिलेली आहे. मग 1 तास आपण या गडावर पोहोचूया. गडावर एक नेड सुद्धा होते, ते सध्या ढासळलेले आहे, आपल्याला खालून पण दिसत होतं, आता नाही दिसत. वाडीचा जो पहिला व्हिडिओ आहे दरड कोसळायच्या आधीचा, तेव्हा खूपच सुंदर असा किल्ला दिसायचा. नेड व खाली गाव हे चांगलं होतं. आता दरड कोसळल्यानंतर नेड ढासळले, गाव तिथून उठून खाली आपण पाहू शकतो. नवीन तिथं घरं झालेले आहेत. नवीन वसाहत तिथं झाली, त्या ठिकाणी नवीन वसाहत झाली आहे. चला जाऊ. तेही आपण फोटो तुम्हाला दाखवू. सुंदर असा किल्ला आहे. सकाळी लवकर ट्रेक चालू केला तर बरं होईल, कारण आता ऑक्टोबर हीट आहे, त्यामुळं सकाळचे 10-10:30 वाजत आले. गरमी जाणवायला लागली. सकाळी लवकर ट्रेक चालू लागेल. धानपट्टा तेव्हा खेळतोय. इरशलवाडी गावातून जायचे आपणाला. बघू काय अवशेष पाहायला भेटत आहेत का गावाचे. अर्धा तास झाला आपण याशी थोड्या सपाटीपर्यंत येऊन गेलोय. अजून पाऊण तास तरी लागेल आपणाला. गडाचं जे मुख्य आकर्षण होतं नेड, ते पडलं. आपणाला पायथ्यापासून गडमाता सहज पाहायला भेटतो. आणि पायरी दिसते आपणाला ही. ही पायरी दिसते प्राचीन. मोरबे धरण उजव्या बाजूला आणि गड सरळ, आणि ह्या अशा छोट्याशा पायवाटेने गडमाताकडं जायचं आहे. आता थोडं पुढं गेल्यानंतर इरशलवाडी गाव लागेल. पुनर्वसन झालं आहे गावाचं आता पूर्णतः खाली पायथ्याला. गडावरून आपणाला प्रबळगड, पुन्हा कर्नाळा, माणिकगड हे पाहण्यास भेटतात. ते सर्व पाहू आपण. गडाचा बऱ्यापैकी भाग आपण वर आलो आहे. आपल्याला त्या शहरातून सरळ पुढे जायचं आहे आणि डाव्या साईडला वळायची आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा उजव्या साईडला वळायची आहे. पाऊण तास बाकी राहिला आपला. खूपच सुंदर. पालघर जिल्ह्यामधला टप्पा हा किल्ला सुद्धा असाच आहे. मी व्हिडिओ पाहिला असेल तर मी अशाच एका माचीवरून आलेलो. समोर टप्पा किल्ला दिसत होता, इरशाळगड.
जलप्रपात आहे. टकमकचा तो जो पॅच आहे खूपच भारी वाटतो. त्याच पद्धतीचा हा सुद्धा आहे, छोटा या परंतु मस्त. उजव्या बाजूला मोरबे धरण व आपल्या समोरच्या बाजूस इर्शालगड. गडावर येणारी प्रामुख्याने एकच वाट आहे, ती दुसऱ्या आहेत परंतु त्या जरा थोड्या अवघड श्रेणीत आहेत. प्रबळगडावरून सुद्धा ट्रेक करता येतो. कलावंतीन प्रबळगड इर्शालगड हा सुद्धा ट्रेक सुंदर आहे. हा जो छोटा डोंगर आहे उंच टेकड त्याच्या आणि हे तिरकं आहे त्याच्यामध्ये मध्ये बरोबर ते नेड होतं. त्या नेड्याच्या जागेवर जाणार आहे आपण नेड्यांवर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू. नाशिक रायगड नाशिक जिल्ह्यात 2-3 किल्ल्यांवर नेड आहे, तसंच आपल्या रायगडवर सुद्धा आहे आणि राजगड व मराठ्यांनी शेवटचा किल्ला जो बांधला गड त्या गडावर सुद्धा नेड आहे, म्हणजे आपल्या मल्हार गडावर. तीही आपण दाखवू. साधारण आपण पाऊण तासाच्या चालीनंतर या ठिकाणी दुकाने इथं पोचून गेलो. अजून इथून तेवढाच वेळ लागेल पोचायला आपल्याला. गडाच्या आपण जवळ आता जायचे. इथून पुढे तर आपणाला सपाट चाले आणि शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी थोडीशी खडी चाले. शेवट गड. इथे पाहू शकतो आपण, इथे पहिलं नेडं होतं, आता पडलेलं आहे. अजून आपल्याला समोर जायचं आणि समोरून नंतर राईट साईडला त्या झेंड्यापाशी तिथं झेंडा आहे, तिथून मग पुन्हा थोडंसं अवघड पॅच येतो. शेवाळ वगैरे असेल तर दोरी लावलेली आहे, जाऊ आपण. पण आता इथं पाणी आहे, तिथं पोचून गेलो. हे बघा तर पाणी आहे, मस्त. पाणी पिऊन पुढे जाऊ. इथं मस्तपैकी आपण आता पाण्यामध्ये तोंड वगैरे धुवू. हा मस्त थंडगार. एवढ्या लांबून चढून अख्खा घामाघूम होऊन इथे हे थंडगार पाणी तोंडाला लावल्याचं जे सुख आहे ते वेगळंच आहे. त्याने फक्त आपल्याला सह्याद्रीतच पाहायला भेटणार. त्यासाठी सह्याद्रीची सफर करत राहा, गडकिल्ले पाहत राहा. आपण किल्ले 2 पिरियडमध्ये करतो. पहिलं ऑक्टोबर ते जानेवारी आणि दुसरं मार्च ते मे. मध्ये माझ्या शाळेचे एक्झाम्स वगैरे असतात, त्यामुळे त्याचे 2 पिरियड आहेत.
या काळात किल्ले करायला सोपं पडतं. आणि आपण जवळपास 1.25 तासाच्या चालीनंतर इर्शालवाडी एक गाव आणि त्या गावाचे फक्त आता काहीच अवशेष शिल्लक नाहीत त्या ठिकाणी पोहोचून गेलो. 2023 साली अतिशय दुर्दैवी घटना घडली होती. पावसामध्ये रात्रीचे दरड कोसळून खूप जणांचे प्राण गेले होते इर्शालवाडीमध्ये. अशी ही आपली इर्शालवाडी, हसतं खेळतं गाव. पाठीमागच्या वेळेस आपण इथं आलो होतो त्यावेळेस आपणाला गावकऱ्यांनी चहा, नाश्ता, जेवण आदरातिथ्यांनी विचारलं होतं. आपण वाडीमध्ये पोचून गेलो. या ठिकाणी वाडी होती. प्रथम आपण गडमाथ्यावर जाऊ आणि गडमाथा पाहून आल्यानंतर आपण वाडीमध्ये जाऊ. या बाजूने जायचे आपल्याला गडमाथ्यावर. खाली गरमी जाणवत होती आपणाला, परंतु आपण आता वर आलो. गारवा आहे हवेत, मस्त वाटायला लागलं. जर हिवाळ्याच्या दिवसात आलो तर खूपच त्यावेळेस आल्हाददायक वातावरण असतं. इथून आपल्याला आता जायचंय पाठीमागं. थोडं एकटं असेल तर रस्ता कन्फ्यूज होणारी आहे, वाट जरा कन्फ्यूज होणारी आहे. थोडा आपण रस्ता कन्फ्यूज झालो होतो. इथं आल्यानंतर या सरळ रस्त्याने जायचं आहे आणि हा जो रस्ता आहे हा शेतात गेला आहे. या रस्त्याने जायचं नाही आपणाला. इथं आल्यानंतर फक्त एवढी खूण लक्षात ठेवा, आपण इथे इसाल देवीचं मंदिर आहे हे पाहू शकतो. या ठिकाणी हॉटेल आहे. पोचून गेलो. इसाल देवीच्या मंदिरापाशी आपण पोचून गेलो. इसाल देवी. पाया
गडाकडं वर येताना जर तुम्हाला रास्ता चुकीचं वाटत असेल तर हे झाड लक्षात ठेवायचे. हे जे झाड आहे या झाडापाशी तुम्हाला ताडाचं झाड ताडाचं झाड आहे. ताटगोळे असते त्याचे. इथून एक खडा चढ चालू झाला. हा शेवटचा टप्पा आहे. ह्याच्यानंतर फक्त एक अवघड थोडा रॉक पॅच आहे. त्यानंतर मग आपण आपला पोहोचूया. चला जाऊ. बोर्ड लावलेला आहे इर्शाळगड. आपली गाडी खाली तिथं लावलेली बघा. हा पूर्ण डोंगर चढलो आणि इर्शालवाडीतून उजव्या साईडने आलो आपण. हा पनवेलचा भाग. वर गेल्यानंतर आपणाला प्रबळगड आणि कलावंतीन पाहायला भेटतील. समोरच्या मोकळ्या जागेत जर इर्शालवाडी असती तर काही धोका नव्हता. तो बघा तिथून आपण ट्रेक चालू केला आहे. हा पूर्ण खडा चढ. वर चढून आल्यानंतर ससिया साईडनी वर आलोय. मागं आपणाला कलावंतीन आणि प्रबळगड पाहायला भेटतील. आता थोडा वेळ रेस्ट केला आणि गडाच्या दिशेने पुन्हा कूच करतोय. हा आहे प्रबळगड. आता आपण पोहोचूयात गडावर. खालच्या टप्प्यात पोहोचलेला आहे गडाच्या. फक्त इथून वर गेल्यावर आपल्याला रॉक पॅच चढायचा आहे. त्यानंतर आपण वर पोहोचू. खालचा परिसर पाहत आणि या बाजूला प्रबळगड. त्याच्या पलीकडं कलावंतींचा सुळका. दोन तासाच्या चालीनंतर आता आपण टॉपच्या थोडंच खाली पोचलेलो आहे झेंड्यापाशी. आता आपण टॉपला जाऊया. इथे एक ठिकाण झेंडा आपला डोलाने फडकतोय. या ठिकाणी कोरीव दगड आहे.
एक डाव्या साईडला जायचं आहे. थोडासा अवघड आहे प्याचे. बघा थोडं इथून जपून जायचंय, थोडं म्हणजे खूपच. आता एक अवघड येते हे बघा. आता इथून जाऊन याचं वर चढायचं आहे. प्रबळगड कलावंती पलीकडं. पायपिटीनंतर आता आपण पहिल्या पाण्याच्या टाकीपाशी पोचून गेलो आहे. इथे आहे ते पाण्याचं टाकं. आहा, सुंदर नितळ पाणी. हे पाण्याचं टाकं जर आता या पावसाच्या सीझन मध्ये रिस्की आहे. ते हे एवढं पाण्याचं टाकं आहे पण शुद्ध पाणी आहे, पिण्यायोग्य. आणि जर आपण समोर जर पाहिलं त्या तिथं तर त्या ह्याच्या खडकावर पाहिलं तर माकड बसले. झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा एक हे आता पाण्याचं टाकं पाहिलं. या ठिकाणी मासे भरपूर आहेत पाण्याच्या टाक्यात. या फक्त सावध या, जरा अवघड रस्ता आहे. आणि आता टॉपला जाऊ आपण. आता वरील पाण्याचं टाकं पाहिलं आणि आता गडाच्या टॉपला जाऊ. इथून वर जायचे. बाजूने गेलं ना तर एक गुहा आहे. गडावर जाताना हे दुसरं पाण्याचं टाकं. हे सुद्धा बरंच मोठं आहे. आतमध्ये खूप खोल आहे. त्या बाजूला
पायऱ्यांपर्यंत आपण पोचून गेले ते शिडीशी आणि थोडीशी अशी ही गुहा आहे. या थोड्याशा अशा अवघड टप्प्यातून आल्यानंतर डाव्या हाताला आपणाला आई इर्शाल देवीचं मंदिर आहे. इर्शाल देवीच्या मंदिरापाशी पोचून गेलो. हे बघा आता आपण इर्शाल देवीचं दर्शन घेतलेलं आहे व आता आपण गडावर जाऊया. हे सीडी आहे, थोडीशी अवघड आहे पॅच, व तिथून आपण गडावर पोहोचूया. आई इर्शाल देवी. जे नैसर्गिक नीड आहे होतं म्हणजे त्या ठिकाणी पोचून गेलो. इथं होतं बघा. त्या ठिकाणी समोर एक पाण्याचं टाक आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सध्या तर नाही, त्यामुळे आपण जाणार नाही तिकडं. अगोदर व्हिडिओ बनवला होता त्याच्यात आहे. इर्शालगड टॉप पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. इथं पाहू शकतो, इथं असे बोर्ड लावलेले नैसर्गिक नेडे म्हणून. पण इथं पाहू शकतो माझ्या मागे हे जे पाहू शकतो इथं नेडं होतं, ते सध्या ढासळलेलं आहे अख्खा. जर पॅच पाहिला अतिशय रिस्की पॅच आहे. इथं खाली पूर्णतः दरी आहे, त्यामुळं आपण आता या ठिकाणी शूटिंग न करता डायरेक्ट खाली शूटिंग करू पायऱ्या उतरल्यावर. या गाडाची ही जी सीडी आहे ती जाताना तर एवढी अवघड नाही वाटत, पण उतरताना खूपच रिस्की आहे, ते पाहू शकतो. मग सीडीपेक्षा जर तुम्ही दोरीला धरून खालच्या दगडावर पाय ठेवून आले तर जास्त चांगलं होईल, व चढून सुद्धा तसेच गेले तर चांगलं होईल. हे बघा, खाली दगड जरी ठेवला तरी सारखा सरकतोय तो. खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीने या. इथं इर्शालगड वाटतो तेवढा सोपा नाही. अवघड पॅच झालेला आहे हा, व रिस्की तर आहेच हा, व जबाबदारीने जायला पाहिजे इथे. उतरतो एखादे पण आता. याचे होल्स आहेत इथं. इथे एक अवघड पॅच आहे. समोरच्या बाजूच होल्स आहेत बघा ते या दगडावर. जरा थोडा रिस्की पॅच आहे, तो पटकन पास केला म्हणजे आपण खाली उतरण्यास सुरुवात करू.
फायनली जो रिस्की पॅच होता तो आपला संपलेला आहे. आता आपण नॉर्मल चाल करू शकतो. तर चला. डेंजर. खूपच डेंजर असा किल्ला आहे. खालचे काका जे अजून इथे दुकान चालवतात त्यांच्यानुसार मी सांगितल्यानुसार इथे अजून बिबट्या, रानडुक्कर व इतर प्राणी आहेत. कारण प्रबळगडचा एरिया आहे. मागं प्रबळगड दिसतो. हा आहे बलाढ्य असा प्रबळगड व याच्या त्या साईडला कलावंती. चला गड पाहिला आणि आता उतरण्यास सुरुवात करू. दहा वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता वाजले 2:05. अजून कमीत कमी 20 मिनटं खाली उतरायला लागतील. साधारण 2:30 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ खाली. बऱ्यापैकी आपण आता खाली आलो. घरं दिसायला लागलीत. दुपारच्या आता 2:30 वाजत आले त्यामुळं उन्हाचा त्रास जाणवतो. ऑक्टोबर हीट. फायनली आपण हा डोंगराचा पॅच उतरून खाली आलो. आता आपल्याला सपाटीने चालायचं आहे. एक 10 मिनटं अजून. फायनली खाली पोचून गेलो. 10 वाजता ट्रेक चालू केला होता. आता वाजत आले 2:20 म्हणजे 2:30. थोडा वेळ गेला आपणाला. साधारण जाऊन येऊन 4.5 तास लागले.